राहिला प्रश्न असा की फक्त भक्ती मार्गाने हे कसं काय शक्य आहे? तर भारत हा देश भक्ती करण्यासाठीच आहे. सगळी तेजपुंज आत्मे ज्यावेळेस तिकडे निसर्गामध्ये मुक्ती मागायला जातात, यमराजाच्या सैनिकांकडे किंवा धर्मराजाकडे, त्यावेळेस त्यांना परमेश्वर साक्षात इकडे भारतामध्ये जन्म घ्या अशी आज्ञा असते. म्हणून भारतामध्ये आलिशान राजांनी सुद्धा राज्यत्याग करून परमेश्वराचा रस्ता धरलेला आहे. आणि मी घाटकोपरच्या सगळ्या जनतेला म्हणजे आश्वासन देतो की जी परमेश्वरी शक्ती मला जशीच्या तशी त्या जंगलात प्राप्त झाली, ती सगळीच्या सगळी मी एखाद्या स्टेजवर तुम्हाला देईल एक दिवशी नक्कीच. आणि कदाचित तो दहीहंडीचा स्टेज असेल, कारण की तोपर्यंत अभ्यास जास्त दांडका झालेला असेल माझा. रामभाऊने मी अतिशय आनंदाची सुवार्ता देत आहे की परमेश्वर सिद्धी मला खरोखर प्राप्त झाल्या जातात. फक्त एवढे की मी लहान असल्यामुळे माझा संयम तुटू शकतो. माझं जे बलवान असं सामर्थ्य आहे ते चंचल होऊ शकतं कधी. कारण की रोगी लोकांना वाचवता वाचवता आपल्या शरीरामध्ये 1% अशा काहीच गोष्टी राहिलेल्या नाही. आणि मेडिकल सायन्सला शरीर दान करावं तर आपण महान तपस्वी झालेलो आहे. बरं, तर आता मी शिर्डीला आणि अक्कलकोटला जाऊन येतो रामभाऊ. कदाचित माझा फेरा इकडे तिकडे वाढण्याची शक्यता आहे. आणि मी साईबाबांसारखं भिक्षापात्र घेऊन तुमच्याकडे येत नाही रामभाऊ. तर मी सुदर्शन चक्र घेऊन तुमच्या प्रत्येक आमदार खासदाराच्या ऑफिसमध्ये घरी येणार आहे, फक्त जगाच्या कल्याणासाठी. आणि माझं एवढं आचाट रूप होईल, मी प्रत्यक्ष विष्णू, वराह, वामन अवतार किंवा मत्स्य अवतार असेल याची मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती रामभाऊ. मला असं वाटायचं मी एक मनुष्य प्राणी आहे. म्हणजे अभ्यास करता करता याची देही याच डोळा ज्ञानेश्वरांचा आणि अहम ब्रह्मास्मी अशी अनुभूती त्या जंगलात मला येत असते. काय अदृश्य शक्ती आपले विचार ऐकण्यासाठी प्रगट होत असतात तिथे. वातावरणात अचानकच बदल होतो रामभाऊ. आणि हे सगळं उज्जैनलाही माझ्याशी होत होतं, गिरनारलाही होत होतं. तर मला असं वाटायचं आपली भक्ती दांडगी म्हणजे आपल्याला भास होत असेल कदाचित. आणि माझा तर चमत्कार वगैरे ह्या गोष्टींवरती विश्वास नाही रामभाऊ. पण वेळ प्रसंग पडला तर मी एखादा मुर्दाही उठून बसवतो, ही शक्ती माझ्याकडे आहे. म्हणजे अजर अमर संजीवनी आपल्याकडे बाबांच्या कृपेने आलेली आहे, दत्तमाऊलीच्या कृपेने. आणि त्या संजीवनीचा डोस पाजण्यासाठीच मी घाटकोपरला येत असतो. माझ्या राज्यात कोणी दुःखी राहू नये, माझ्या राज्यात कोणी उपाशी राहू नये, माझ्या राज्यात कोणी कष्टी राहू नये, सगळे सुख समृद्धी आणि गुण्यागोविंदाने राजासारखे जनताही जगावी अशी माझी उंच स्वप्न आहे. आणि यालाच मी रामराज्य पद्धती असं, सत्यराम राज्य पद्धती असं नाव दिलेलं आहे. आणि बी जे पीचा पवित्रा येत्या 12 वर्षात इतकं बलपूर्वक स्वयंपूर्ण होण्याच्या मागे आहे की मी बी जे पीला पूर्वी फक्त कामधेनू आणि बी जे पी महात्मा अशी उपाधी दिलेली होती. चला, समाजसेवा करण्यात खूपच आनंद येतो. जनतेसाठी 2 तुटकी फुटकी अक्षरं लिहिण्यात खूप मोठं समाधान प्राप्त होतं.
आणि रामभाऊच्या मागे एका लहान बाळासारखं त्यांच्या पख्यात राहणं म्हणजे केवढी मोठी करुणा आहे परमेश्वराची आपल्यावरची. याची प्रचिती ह्या जन्मात रामभाऊ आपल्याला आले. ओके. तर थोड्या वेळापूर्वी काहीतरी थोड्या सेकंदाचा व्हिडिओ आणि आता हा काही सेकंदाचा असा मी तुम्हाला पाठवला आहे. हा नोट करा आणि कर्तव्यपथावरती सगळ्यांनी चालावे, जनतेने आणि राजा दोघांनी. मग देश आपला हा अतिबलाढ्य आणि दुसऱ्या पृथ्वीवरती राज्य करण्याची आपली लायकी होईल. आपण त्या परीक्षेत पास होऊ भोलेनाथांच्या. आता काही आपले वेस्टर्न कल्चरचे मोठे मोठे साहेब आहेत, मोठे मोठे पैसेवाले धनाढ्य लोक आहेत. पण कुबेर साहेबांना मी बोललो, आदरणीय कुबेर देवता आहे त्यांना मी बोललो की देवा, गरिबाचंही कल्याण आणि पैशावाल्याचंही कल्याण करणारी यंत्रणा आपल्याला हवी आहे. म्हणजे गणपतीच्या भाषेत विलासी लोकलक्षणम. आणि मी तुम्हाला विनंती करतो, आमदार, खासदार आणि कुठले मंत्री बिंत्री असतील त्यांनी, की तुम्ही चांगली जिंदगी जगा, तुम्ही आदर्श जिंदगी जगा. गरिबी हा एक शाप आहे. तो शाप आपण आपल्या देशातून हळूहळू काढून टाकू. गरिबी, आजारपण, कमजोरीपणा, विकृतीपणा हे सगळे मानवी विकार आपण काढून टाकू. आणि सगळ्याच सृजन नागरिकांसाठी मी माझा स्वतःचा एक धर्म स्थापन करत आहोत. तो हिंदू धर्मच आहे, पण आचरण पद्धती ह्या सप्त ऋषिकुळातील ऋषीमुनींसारख्या असणाऱ्या सगळ्यात सामान्य जनतेच्या सुद्धा. आणि वेस्टर्न कल्चर आपल्याला जाळून खाक करायचं आहे. काय मंत्री महोदयांनो, कारण की वेस्टर्न कल्चरचा आपल्यावरती इतका घणाघाती परिणाम झालेला आहे की आज मी गोरक्षनाथांचं एक मधुर काव्य ऐकलं, तर ते काव्य मधुर नव्हतं, ते कर्कश आवाजात होतं. मग मी म्हटलो, देवा, काय ही कलियुग आणि काय ही कर्कश संस्कृती आली आपल्या भारतामध्ये. मला ते गाणं ऐकायला छान वाटलं. माझ्याकडे आहे तो व्हिडिओ, तुम्हाला पाठवतो वाटल्यास मी. पण मग वेस्टर्न कल्चर, राक्षसी स्वभाव हे मृदू आणि मंजूळ अशा भारतीय संस्कृतीचा हिस्सा नाही आहे, हे लक्षात घ्या. तर भोलेनाथांनी काही राक्षस पूर्णपणे मारले नव्हते. रामभाऊनी रामराज्यामध्ये काही राक्षस पूर्णपणे मारले नव्हते. आणि मी कसं आहे, अवघडपंथी रागिष्ट लक्ष्मण असल्यामुळे माझ्याकडूनही काही काही राक्षस सुटले होते. तर ते हे राक्षस परत परत जन्म घेऊन पृथ्वीला त्राहिमाम करायला लावतात. आणि जनतेला त्याचा खूप त्रास होतो, राजालाही त्याचा खूप त्रास असतो. चला, आता थोड्या वेळापूर्वीचा काही मला असं वाटतं तो एक 10 मिनिटाचा असेल आणि हा एक 10 मिनिटाचा, असे 20 मिनिटाचे हे दोन एक लेखाजोखा तुम्हाला मी पाठवली. ती जनतेची सेवा आहे. आणि रामभाऊंच्या परीक्षेत पास होणं हे काय माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, कारण की मी त्यांच्या हृदयातील अतिशय उच्च तारा आहे. त्यांनी मला ओळखले, रामभाऊंनी. आता फक्त CM लोकांनी मला अजून ओळखलं नाही, पण त्यांचंही आपल्याला जंगलामध्ये मोदी साहेबांचं दर्शन झाले, अतिशय भव्य दिव्य. आणि ज्या दिवशी मोदी साहेबांचं आपल्याला दर्शन झाले आपल्या जंगलामध्ये, त्या दिवसापासून आपली वाणी शक्ती ही अतिशय रसाळ आणि प्रभुत्वरित्या कार्यरत आहे. म्हणजे मोदी साहेब हे सामान्य व्यक्ती नाही आहेत. मोदी साहेब हे इंद्राचाच एक अवतार आहे, इंद्रदेवाचा. कारण की मोदी साहेबाची आत्मा मी दररोज खंगाळून बघतो, दररोज चेक करून बघतो.
तर त्याच्यात असं आढळून आलं की मोदी साहेब हे अक्षरशः इंद्रदेवाचा अवतार आहेत ते. तर काही असो, आपण SHK प्रत्यक्ष श्रीकृष्ण अंश असल्याचा आपल्यालाही अतिशय स्वाभिमान वाटत आहे की भारतासारख्या पुण्यनगरीत जन्माला येऊन देवाचा आरसा झालो आहे आपण. आणि येत्या काळात बऱ्याच ऋषीमुनींचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत आहे जंगलामध्ये, देवी देवतांचा. तर बहुतेक ह्या पावसाळ्यात रामभाऊ मी घनघोर तपस्या करेल, मुसळधार विजा चमकतात त्याच्यात तपस्या करेल आणि ह्या जगाला अफलातून असे सिद्धांत देईल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हा जो उष्माघात पृथ्वीवरती चाललेला आहे, नकली सूर्य, या नकली सूर्याचा मी तुम्हाला बंदोबस्त करून देईल काही दिवसांनी. आणि पृथ्वी बचाव ही योजना माझीच आहे. वराह अवतारातील ती योजना आहे किंवा वामन अवतारातील ती योजना आहे. म्हणून पृथ्वीवरती सृजन, सज्जन आणि चांगल्या माणसांचं अखंड राज्य राहावं अशी मी परमेश्वराला आज प्रार्थना करत आहे. आणि पोलीस यंत्रणेला मी आज एक निवेदन किंवा एक सूचना पाठवत आहे की काही अदृश्य शक्ती आपल्या विरोधात काम करत आहे. तर त्याचं मला CBI रिपोर्ट आणि फॉरेन्सिक लेवलचं जाच पडताळ मला स्वतःला हवी आहे की आपल्या भारतात नेमके भारताचेच दुश्मन का वावरत आहे, कुठल्या कुठल्या मार्गाने ते वावरत आहे. येत्या काळात पोलीस यंत्रणा आपण CDS पोलीस आणि अतिशय गुप्त पोलीस यंत्रणा यांच्याशी निकटवर्ती असे संबंध प्रस्थापित करून देशाला उच्च भारतीय शिवाजी महाराजांची राज्यपद्धती देणार आहोत, हे नक्कीच. तर न थांबता, न डमकता, बिनधास्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आमचे राम कदम भाऊ यांच्या विचारप्रणालीला आपण दररोज एक असा दर्जेदार वळण देत आहोत. आणि हे रामभाऊ मला आमदारपद घेऊन सहज शक्य होतं, कारण की मी त्या निळ्या मुलांमध्ये जन्माला आलेलो आहे. पण काँग्रेसने अशी धूळमाटी जनतेला चालवून ठेवली होती, अशी घाणेरडी रणनीती करून ठेवली होती की कुठल्या तरुणाचं स्वप्न कधीच पूर्ण होत नव्हतं. आणि जरी लोकसंख्या जास्त असली तर त्याच्यावरती पर्यायी उपाय भरपूर आहेत रामभाऊ. आपण तिकडे बऱ्याचशा ग्रहगोलांमध्ये जाऊन राज्य करू शकतो, राहू शकतो, शेती करू शकतो, आपल्या वंशवळ्या तिकडे स्थापन करू शकतो आपण. देवाने भोलेनाथाने काहीच कमी नाही केलं आपल्याला अवकाशगंगेमध्ये. तर विश्वमानवतेची जी बीजं तायवाडे मॅडम आणि देवकर मॅडम, संस्कृतच्या मॅडम, किंवा आपले मोहिते सर, किंवा श्रीकृष्ण शिरकांडे सर, मुजुमदार सर यांनी जे आपल्या मेंदूच्या शेतीमध्ये जी अजरामर शेती केली आपल्या अक्कलकोट सहस्रदल कमलात, त्या शेतीतील मी एक थोडंसं असं एक कळी किंवा एक फूल किंवा एक फळ आहे. मी काय खूप मोठा असा घनाघाती ईश्वर तुमच्यासमोर प्रगटलेलो नाही, पण ईश्वर अवस्थेकडे माझं प्रचलन चाललं आहे हळूहळू. दररोजच्या भक्तीमुळे आणि जनतेवरती असलेल्या प्रेमापोटी आपण तिकडे आपला कल चालला आहे. आपल्याला खूप मोठा मानसन्मान मिळावा, लोकांनी आपली वाहवा करावी, असं काही स्वार्थ नाही माझं. आणि ही निरंकारी निष्क्रिय अशी निष्काम योग्याची जी स्वरूप अखंडता आपल्याला प्राप्त झाली ती भोलेबाबांमुळे प्राप्त होत चालली.
तर अशा प्रकारे 3ला 5 मिनटं कमी असताना हा लेख मी आवडता घेतला. कारण की जरी भोलेबाबा प्रसन्न असले तरी विष्णू हरिनारायण चक्रधर स्वामी चक्रपाणी स्वामी यांच्या आज्ञेचं आपल्याला उल्लंघन करता येत नाही. म्हणून मी हे 25 मिनिटाचं आजचं संभाषण इथे थांबवून उद्या कदाचित उद्योग क्रांतीमध्ये प्रवेश करेल. त्यावेळेस माझे लेख तुम्हाला वाचता आणि ऐकता येणार नाही. तर हा माझा 2 महिने